आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं आणि आरक्षण म्हणजे आंदोलन चिघळू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांना असं आश्वासन दिलेलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देणार। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं की राज्य सरकारकडे ते सगळे जे आहे अधिकार नाही, केंद्र सरकारकडे आहेत। हे कसं साध्य होऊ शकतं? नक्की कोणाची मध्यस्थी यामध्ये गरजेची आहे? असं आहे की मुळामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा जो खेळखंडोबा आहे हा विद्यमान सरकारमधल्याच काही नेत्यांनी केला। मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, परंतु 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय आणि मराठा समाजाने आम्हाला मतं द्यावी अशा पद्धतीचा तो एक राजकीय डाव होता आणि त्या डावाला बरीचशी मंडळी बळी पडली आणि म्हणून त्यांना ते आरक्षण द्यायचंच नव्हतं। आता एक नवीन डाव खेळला गेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी समर्थन देत असताना जे विद्यमान आरक्षण आहे ज्या ज्या घटकांना ज्या ज्या समाजाला त्याला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली आणि त्यामुळं या भूमिकेला अंतस्थ जो विरोध करणारा एक वर्ग किंवा एका पक्षाचे नेते आहेत त्यांनी मला असं वाटतं की आता कारणाशिवाय ओबीसी समाजाला उचकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भुजबळांना पुढे करून ओबीसी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 50% आतलं आरक्षण द्या असा कुठलाच राजकीय पक्ष म्हणालेला नाही, पण त्यांना जे मिळतंय त्यातलं कमी करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या असं कुठलाच राजकीय पक्ष कुठलाच म्हणजे म्हटलेला नाही। त्यामुळं मला असं वाटतं की ही जी चर्चा उद्या होईल किंवा आज होईल ती अत्यंत संयमानं करावी लागणार आहे, कारण हा अतिशय संवेदनशील विषय झाला आहे। कारण नसताना दोन समाजामध्ये एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण निर्माण केलं जातंय आणि म्हणून ते जर टाळायचं असेल तर सभागृहातली चर्चा फार संयमानं करावी लागेल, अतिशय संवेदनशीलपणे करावी लागेल आणि त्यासच मराठा समाजाला आरक्षण हे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कसं देता येईल या संदर्भात सरकारकडून आम्हाला उत्तर घेता येईल। सर, एकनाथ शिंदे हे देऊ शकतात का? असं आहे की एकनाथ शिंदे जर देणार असते तर पहिले 40 दिवसाची मुदत त्यांनी जरांगे पाटलांकडून घेतली, ते काही करू शकले नाही। एकनाथराव शिंदेनी परवांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन शपथ घेतली आणि मी मराठा समाजाला आरक्षण देईन। एकनाथराव शिंदे हे मराठा समाज आरक्षण समितीमध्ये पहिल्यापासून आहेत, त्यांचा किती अभ्यास आहे मला माहीत नाही, पण त्याही वेळेला मी सांगितलं होतं की या सरकारमध्ये जरी अजित पवार गट असतील, एकनाथराव शिंदे जरी मुख्यमंत्री असतील तरी प्रत्येक गोष्टी बाबतीत देवेंद्र फडणवीसांचा सल्लामसलत किंवा देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टीला होकार देतील तीच गोष्ट एकनाथराव शिंदे करू शकतील असं त्याही वेळेला मी विधान केलं होतं। मला असं वाटतं आजही ती परिस्थिती कायम आहे। एकनाथराव शिंदे जरी शपथ घेतली आणि काही केलं तरी देवेंद्र फडणवीस जोपर्यंत त्यांना होकार देत नाही तोपर्यंत आरक्षण ते देऊ शकतील असं मला वाटत नाही। पण देवेंद्र फडणवीस देऊ शकतील का? कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की दोन समाज एक आमने सामने आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने आपण बघतोय की मराठा समाज उभा आहे। आज आपण पाहतोय त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तर हे सगळं टाळण्यासाठी किंवा अनुचित प्रकार कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये किंवा ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे हे सगळं बघता देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील असं वाटतं तुम्हाला? एकनाथ शिंदेनी शपथ घेताना देवेंद्र फडणवीसांना विचारलं होतं का ही पहिली माहिती घ्यावी लागेल आणि ते जर विचारलं नसेल तर ते पुढाकार घेतील का इथं संशय निर्माण होतो खरं सांगायला गेलं तर। परंतु माझं चुकत असेल तर मी स्वतःला दुरुस्त करायला कधीही तयार असतो। माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक समाजाच्या आंदोलनाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी भेट दिलेली आहे, पण मराठा समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिले का हा संशोधनाचा विषय आहे। जरांगे पाटलांना सगळ्या पक्षाचे नेते भेटले, कुठला पक्ष शिल्लक नाही राहिला, परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस भेटले का? माझ्या माहितीप्रमाणे ते भेटले नाहीत। त्यामुळं सगळ्या समाजांना भेटून दिलासा देणारे देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला का भेटत नाही याचं उत्तर मिळत नाही। म्हणून
मला एकनाथराव शिंदेनी जरी शपथ घेतली असेल तर त्याची पूर्तता होईल की होईल का याबाबत मी संशय आहे. आपण एक चांगला मुद्दा उपस्थित केला, मात्र दुसरीकडे अजित पवार देखील भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा या विषयावरती त्या आक्रमकपणे ते बोलताना देखील दिसत नाही. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की एकनाथ शिंदे काय आणि अजितदादा पवार काय, देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या होकारा नकाराशिवाय आता दोघांचंही काही चालत नाही, हे त्याचं उत्तर आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न असा, आता आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे सरकारमधलाच एक भाग आहे, मात्र वेळोवेळी ते सरकारच्या विरोधामध्ये भूमिका मांडताना पाहायला मिळतात. अगदी कुणबी प्रमाणपत्र तुम्ही रद्द करा, शिंदे समिती रद्द करा, असे वारंवार ते म्हणतात. एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की मी फोनद्वारे त्यांचं संभ्रम जे आहे ते दूर केलं. लगेच दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली आणि तीच भूमिका मांडली. अगदी पक्षाच्या व्यासपीठावरून देखील त्यांनी तीच भूमिका मांडायचा त्यांनी प्रयत्न केला. कुठेतरी या विषयावरून किंवा दोन समाजाला आमने सामने आणण्याचा किंवा असं काही कट कारस्थान रचलं जाते का पडद्यामागून, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की छगन भुजबळ हे जुने जाणते नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. त्यांना आरक्षणाचा कायदा नियम हे सगळं माहिती आहे. वास्तविक पाहता छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि मंत्रिमंडळातले खूप सिनियर मंत्री आहेत. जे विषय कॅबिनेटमध्ये मांडून जे विषय सोडवायचे आहेत ते विषय ते जाहीर सभांमधनं का बोलतात हेच मला कळत नाही. मला त्याचं उत्तरच मिळालं नाही. जे विषय ते बाहेर आव्हानं करतात, ज्या गोष्टी चालू ठेवा, बंद करा वगैरे जे ते काही सांगतात, सरकारला आव्हान करतात, ते स्वतःच सरकार आहेत. ते कॅबिनेटमध्ये त्या गोष्टी का करून घेऊ शकत नाहीत याचं कोडं मला उलगडत नाही. आणि त्याचबरोबर भुजबळ आणि जी गोष्ट कॅबिनेट मांडायची ती जाहीर सभेमध्ये मांडतात, हे स्वतः भुजबळ मांडतायत का भुजबळांना कोण मांडायला लावतंय हेच काय कळत नाही आहे. भुजबळांना एवढं तर समज आहे की ह्याच्यातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि ती होणं योग्य नाही. होणार नाही तो भाग वेळा, पण ते होणं योग्य नाही. अशा वेळेला सुद्धा भुजबळ इतक्या आक्रस्ताळेपणा किंवा इतक्या आक्रमकपणा का वागतायत? इतका समंजस, इतका सिनियर माणूस, त्याच्या पाठीमागं कोणतरी दुसरा बोलविता धनी आहे का? कारण मागच्या वेळेला एकदा चंद्रकांतदादा पाटील भुजबळांना असे म्हणाले होते, भुजबळ जास्त बोलू नका, जामिनावर आहात. आणि म्हणून तीच आठवण कोणी करून दिले का ह्याचा शोध घ्यावा लागेल. पण जरांगे पाटील यांच्या मागे पण कोणतरी बोलवता धनी आहे असं वारंवार असं संशय व्यक्त केला जातो भाजपच्याच काही नेत्यांकडनं. असं आहे की भाजपवाले दुसऱ्याच्या बाबतीत संशय निर्माण करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. जरांगे पाटलांना बोलविता धनी कोणतरी आहे. जरांगे पाटील हा बिचारा एक सामान्य माणूस आहे हो. तो कुठल्या काही घटनात्मक पदावर नाही आहे. तो बिचारा एखादा ध्येय वेड्यासारखा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपलं घरदार सोडून बाहेर पडतोय. भुजबळ घटनात्मक पदावर आहेत. भुजबळ सगळ्या मोठ्या उच्च पदावर आहेत. त्यामुळं भुजबळ काय बोलतात आणि जरांगे पाटील काय बोलतात ह्याची बरोबरी करणं मला वाटतं काही योग्य होणार नाही. दोघांनीही संयम पाळावा आणि महाराष्ट्रातली शांतता आणि जी काय एकंदरीत सामंजस्याचं वातावरण आहे ते बिघडवू नये एवढीच मी विनंती करेन. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते भास्कर जाधव, ज्यांनी मराठा आरक्षणाच्या चर्चेवरती आपली स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. त्याचसोबत छगन भुजबळ यांच्या मागे कोणी बोलवता धनी आहे का असा एक संशय किंवा असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचसोबत छगन भुजबळ हे सरकारमधलाच एक भाग असून ते सरकारच्या विरोधामध्ये बोलताना दिसत आहेत अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आज किंवा उद्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेमधून काय साध्य होणार हे पाहावं लागेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, नागपूर.